का कर्मचारी इथं बीडीओ साहेब कोणी आहे? बीडीओ साहेबाकडे भेटायचं होतं गळपट्टी भरायसाठी. असं गावात ग्रामपंचायतच्या समोर गेलो, तिथं ग्रामसेवक नाही. बीडीओ साहेबाकडे आलो, बीडीओ साहेब नाही. आम्ही जायचं कुणाकडे जायचं? आम्ही गोरगरिबांनी हे कागदपत्र घेऊन माहिती एक वर्ष देऊ शकत नाहीत. आम्ही जायचं कुणाकडे? जनताने न्याय कुठे मागायचा? काय करायचंय बघा. बीडीओ साहेब नाही ना, कोणी नाही ना, ग्रामसेवक नाही. हे गोरगरिबांनी घरपट्टी नळपट्टी कुठे भरायची? पाणी मागितलं तर म्हणते आम्ही भाऊ आमच्या गावचे मालकच आम्ही. करायचं काय? आम्ही कुणाकडे जायचं? मोरे साहेबाला विचारलं. आता मोरे साहेब म्हणतात आम्ही चौकशी समिती नेमली, बघू का आमच्या मागलं काम होतं. नेमकं जायचं कुणाकडे? 5/5/2025 ला मी उपोषणाला बसलो होतो ग्रामपंचायतच्या 2 दिवस पुढे. चौकशी समिती नेमली, त्याचं अजून एक मला काही उत्तर भेटलं नाही. नेमकं शिवसाहेबांनी पत्र काढलंय चौकशी समितीचं, ते त्यांचं काही नाही. हे बघा किती अजितदादा, अरे बघा अजितदादा, तुम्ही पालकमंत्री आहात. थोडं या पंचायत समितीकडे कर्मचारी बघा, टेबलला नाहीत, खुर्च्याला नाहीत, नुसते बोतलावर चिटकून बसले तर घरी येऊन ड्युट्या करते. तर घरी त्यांना जायला लागतं, त्यांना विहिरीचे पैसे घरकुलाचे पैसे घरी घेऊन जायला लागते. इथं ऑफिसला कोणी काम करीत नाही, इथं कर्मचारी नाही ना, कोणी नाही. गावात गोरगरिबाकडून 15-15-20 हजार रुपये घेते तर घरी नेऊन पैसे देते. तर इथं आला असता कर्मचारी भेटत नाही, अधिकारी भेटत नाही. ग्रामसेवक आणि मेंबर असे म्हणले मला की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही, गोरगरिबाला सांग की घरपट्ट्या आणि नळपट्ट्या भर. मग मी आज सकाळ धरून गावात सगळ्या गोरगरिबाकून दर घरी जाऊन 1-1 रुपया 2-2 रुपया गोरगरिबांनी दिलेत. आणि ते ग्रामसेवकाकडे घेऊन गेलो असता. ग्रामसेवक नाही ना, कर्मचारी नाही ना, कुणी नाही. त्याला बाबासाहेबांनी मला अधिकार दिलाय, बरं त्याची पायमल्ली होतीये, गोरगरिबांना लुटमार होते.